नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता निशाने व्रत पूर्ण करायचं ठरवलेलंच असतं. तिला काही करून इथे मंदारबरोबर लग्न करायचंच आहे. त्यामुळे तिच्या पत्रिकेतला दोष दूर करण्यासाठी तिला आता मंदारने जो काही इथे उपवास करायला सांगितलं आहे, तिला व्रत करायला सांगितलं आहे, त्यासाठी ती इथे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आता ती प्रयत्न करते. तर इथे तुळशीच्या भोवती 108 ती प्रदक्षिणा घालते. तिला चक्करसुद्धा येते, पण तरीसुद्धा ती थांबत नाही. तिला इथे आता प्रदक्षिणा घातल्यानंतर मंदिराच्या मागे जे तलाव आहे तिथून आता कमळाचं फूल घेऊन यायचं आहे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी ईशा आता निघालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सगळ्यांना निशाची खूप जास्त काळजी वाटत असते. तेव्हा इथे यश म्हणत असतो की निशा प्लीज तिथे जाऊ नकोस, तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, प्लीज जाऊ नकोस तिथे. तेव्हा इथे यश म्हणत असतो मी तुझ्यासमोर हवं तर हात जोडतो, पण तू तिथे जाऊ नकोस, हे व्रत वगैरे पूर्ण करायची गरज नाही आहे तुला. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते यश तू प्लीज गप्प बस, वहिनीने काय सांगितलंय, निशाला जे करायचं आहे ते करू दे, कुणीही तिला अडवणार नाही, इथे विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार नाही. तेव्हा यश म्हणत असतो काकू, अगं कुणीही आपल्या निशाला अडवत नाही आहे, अगं पण जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हा उपवास वगैरे हे व्रत काय कामाचं, म्हणून मी तिला अडवतोय, प्लीज तिला असं काही करायला सांगू नकोस. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते यश तू या सगळ्यापासून लांब राहा, प्लीज तू इथे निशाला अडवू नकोस, तिचं लग्न व्हायला नको का, तिच्या पत्रिकेमध्ये हा जो काही दोष आहे तो आता बाजूला व्हायला नको का, त्यासाठी तिला हे व्रत करू दे, तू प्लीज तिला अडवू नकोस, वहिनी सांगा यशला. तेव्हा यश म्हणत असतो निशा प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो, तुझ्यासमोर हात जोडतो, तुला हे व्रत करायची खरंच काही गरज नाही आहे, तुझ्या जीवावरती बेतेल असं काही करू नकोस. तेव्हा इथे सगळेजण आता निशाला अडवण्याचं काम करत असतात. खास करून इथे यश तिला अडवण्याचं काम करत असतो. बाकी सगळेजण निशाकडे बघतच उभे असतात. तेव्हा मंदार आपल्या नाटकाला सुरुवात करतो. मंदार म्हणत असतो निशाजी तुम्ही हे व्रत माझ्या सांगण्यावरून करताय, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर, तुम्हाला काही झालं तर मी काय करू. तेव्हा निशा म्हणते मला काही होणार नाही. तेव्हा कावेरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की हा मंदार पण ना, किती नाटके करशील रे मंदार, हे सगळं निशा तुझ्या सांगण्यावरून तर करते. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो निशाजी मी तुम्हाला सांगितलं होतं की हे व्रत मी करतो म्हणून, पण तुम्हीच नाही म्हणालात. तेव्हा निशा म्हणते हे बघा काही हरकत नाही, हे व्रत मी का करते, आपल्या दोघांचं लग्न व्हावं म्हणूनच करते ना, आपल्या दोघांचं लग्न होण्यासाठी मी कुठलंही व्रत करायला तयार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी हे व्रत पूर्ण करेन आणि तुमच्याशीच लग्न करेन, मला कितीही त्रास झाला तरीसुद्धा, माझा जीव गेला तरीसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरीच्या लक्षात आलेलं असतं की मंदारने निशाला पूर्णपणे बाटलीत उतरवले, म्हणजे निशाला मंदारशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते हे सगळं माझ्यामुळे होतं आहे, ही चूक मी केलेली आहे. तेव्हा इथे विद्या म्हणत असते कावेरी वहिनी ही खूप मोठी रिस्क आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते की मी निशासाठी कुठलीही रिस्क घ्यायला तयार आहे, तुम्ही नका काळजी करू. आणि कावेरीने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. निशाचं आणि मंदारचं लग्न मोडण्यासाठी तिने निशाची पत्रिका ठेवलेली असते आणि त्या जागी दुसरीच पत्रिका दाखवलेली असते. त्यामुळे इथे निशाच्या पत्रिकेमध्ये दोष आहे असं सांगण्यात आलेलं असतं. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता निशा त्या तलावामध्ये उतरणार ज्याच्यामध्ये मगरी आहेत, एवढा मोठा धोका आता ती पत्करू शकत नाही, म्हणून इथे कावेरी सत्य सांगते. कावेरी म्हणत असते थांब निशा, तुला कुठेही जायची गरज नाही आहे, कारण तुझ्या पत्रिकेमध्ये दोषच नाही आहे, तुझी पत्रिका उत्तम आहे. तेव्हा निशा कावेरीकडे मागे वळून बघते. तेव्हा कावेरी म्हणते निशा माझी चूक झाली होती, गुरुजींना चुकीची पत्रिका देण्यात आली होती, म्हणून कदाचित तुझ्या पत्रिकेमध्ये दोष आहे असं गुरुजींनी सांगितलं असेल, तुझी पत्रिका खूप उत्तम आहे, तुझ्या पत्रिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे असं कावेरी जेव्हा सांगते तेव्हा घरातल्या सर्व लोकांना खूप मोठा धक्का बसतो. कावेरी म्हणत असते गुरुजींनी चुकीची पत्रिका बघितली निशा, तुला व्रत वगैरे करायची नाही आहे. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते पण इथे गुरुजींना पत्रिका मुळात तू दिलीस का गं, ती जबाबदारी मी विद्याला दिली होती ना,
काय ग विद्या, मी तुला सांगितलं होतं ना गुरुजींना इथे मकरंजी आणि निशाची पत्रिका द्यायला, मग तू ह्या मुलीला काम का सांगितलंस? तुला माहिती आहे ना ही मुलगी दरवेळेला काही ना काहीतरी गोंधळ घालून ठेवते. आता तू सुद्धा हिच्याबरोबर लागून आता परस्पर घरातले निर्णय बदलायला लागलेस की काय? का केलंस तू असं? सुलक्षणा म्हणत असते, काय गे मुली, हे सगळं तू मुद्दामून केलंस ना? आणि विद्या तुला सामील झाली या सगळ्यात. तेव्हा कावेरी म्हणत असते, नाही मा, या सगळ्यामध्ये विद्यावहिनीची खरंच काही चुकी नाही आहे. त्यांनी माझ्याकडे पत्रिका दिल्या होत्या, मीच त्यांना म्हणाले की मी गुरुजींना देते म्हणून, आणि माझं कामसुद्धा होतं ना बाहेर. मला चिकूची जी औषधं संपली होती, चिकूची औषधंसुद्धा आणायची होती, म्हणून मी बाहेर जाणारच होते. म्हणून मी विद्यावहिनींना म्हणाले की मी गुरुजींना पत्रिका देते म्हणून. विद्यावहिनीची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. आणि त्यांना तुम्ही साखरपुड्याची किती कामं दिली होतीत, घरातली सगळी कामं ते एकट्या करत होत्या. साखरपुड्याची तयारी, जेवण खावण, त्यांना सगळीच कामं होती. म्हणून मी विचार केला की पत्रिका मी घेऊन जाते म्हणून. पण जाता जाता माझ्याकडून एक चूक झाली. रिक्षामधून जात असताना पत्रिका गहाळ झाली, आणि त्यामुळे मी जाता जाता निशाची पत्रिका बघितली होती ना, त्याच्यामध्ये तिची इथे आता जन्माची वेळ होती, 7:08. मी फक्त तेवढंच गुरुजींना सांगितलं आणि तिची नवीन पत्रिका तयार करून घेतली. मला खूप भीती वाटली होती, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना काही सांगितलं नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, गप्पा बस ग, भीती वाटली मोठी, हे सगळं तू मुद्दामून केलंस ना? पौर्णिमाला कावेरीचा खूप राग आलेला असतो. पौर्णिमा म्हणत असते, तरीच मी म्हटलं तुझ्या हातून काही चूक कशी झाली नाही. अगं तुझ्या चुकीमुळे कुणाच्या तरी जीवावरती बेतू शकतं, ही साधी गोष्ट तुला कळत नाही का गं? का तू हे सगळं मुद्दामून करतेस? माझ्या निशाचं लग्न व्हायला नको म्हणून तू हे सगळं करतेस का? माझ्या निशाचं लग्न होऊ नये अशी तुझी इच्छा आहे का? असं पौर्णिमा आता तिला म्हणत असते. तेव्हा इथे कावेरी म्हणते, नाही, असं खरंच काही नाही आहे. मी खरंच घाबरले होते, कारण पत्रिका माझ्याकडून हरवली होती. गुरुजींना मी 7:08 वेळ बरोबर सांगितली होती, पण कदाचित सकाळची वेळ सांगण्याच्या ऐवजी मी संध्याकाळची वेळ सांगितली होती, म्हणूनच इथे पत्रिकेमध्ये बदल झाला. तेव्हा ती आता माफी मागत असते. तेव्हा कावेरी म्हणत असते की मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, गप्प बस ग तू, माणसाकडून एकदा चुकी होते काय वहिनी, बरोबर ना? पण हिच्याकडूनच चुकांवरती चुका कशा काय होतात? मला तर वाटतंय वहिनी की हे सगळं ही मुद्दामूनच करते. तुम्ही हिचा अजून सून म्हणून स्वीकार केलेला नाही आहे ना, म्हणून ती आपल्या घरातल्या लोकांवरती, प्रत्येकावरती असा राग काढते, सूड उगवते ती त्याचा, बरोबर ना ग? म्हणूनच तर तुझ्या हातून सारख्या या चुका होत असतात. तेव्हा यश येतो आणि म्हणत असतो की काकू, अगं त्यांनी सांगितलंय ना त्यांच्याकडून चुकून झालं म्हणून, तू कुठला विषय आता कुठे घेऊन जातेस? अगं त्या सगळ्याशी आता ह्या चुकीचा काही संबंध तरी आहे का? मग तू कशाला दोन गोष्टी एकत्र जुळतेस? हे बघ, त्या कुठलाही राग निशावरती काढत नाहीये. निशावरती कावेरीचा किती जीव आहे हे तुला सुद्धा माहिती आहे ना? तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, यश तू गप्प बस, ही चूक तिच्याकडून झाली आहे ना, ती साधीसुधी चूक नाही आहे, खूप घोर चूक केली आहे तिने. तेव्हा इथे यमुना म्हणत असते की मा, मी तर म्हणते की या चुकीसाठी आहे ना कावेरीला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा इथे आता मंदार नाटकाला सुरुवात करतो. मंदार म्हणत असतो की नाही नाही, असं करू नका, तुम्ही कावेरी वहिनीला कुठलीही शिक्षा देऊ नका. हे बघा, त्यांच्याकडून जे काही झालं, चुकून झालं असेल, पण तुम्ही त्यांना माफ करा. मला माहिती आहे, मला पूर्ण खात्री आहे, कावेरी वहिनींनी काहीही जाणून बुजून केलं नसेल. उगाच त्यांना शिक्षा देऊ नका. आता जे काही गैरसमज होते ते दूर झालेत ना, मग आता उगाच इथे घरामध्ये कटुता नको आणि या सगळ्यामुळे भांडण नको. तेव्हा निशा म्हणत असते, कावेरी वहिनी, का केलंस ग तू असं? माझा खूप विश्वास होता तुझ्यावरती, तुझ्याकडून मला अजिबात अशी अपेक्षा नव्हती, का केलंस तू असं? असं इकडे आता निशा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते, निशा, मी खरंच काही मुद्दामून नाही केलंय ग, माझ्याकडून चुकून झालं, पण मी सगळं सत्य सांगितलं ना ग. तेव्हा इथे आता मंदार म्हणत असतो, निशा प्लीज थांबा, तुम्ही इथे कावेरी वहिनींवरती रागवू नका. मी मान्य करतो की कावेरी वहिनींना आपलं लग्न होण्यापासून काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्या ज्या काही या चुका करतायत त्या जाणून बुजूनही करत असतील, हे सुद्धा मी मान्य करतो. अगं, म्हणून त्या चुकीच्या वागल्या म्हणून आपण सुद्धा चुकीचंच वागायचं का? हे बघ, हे मला मान्य नाही आहे. आपण चांगले आहोत ना, मग आपण सगळ्यांशी चांगलं वागायचं.
तू कावेरी वहिनींवरती रागवू नकोस. तू मोठ्या मनाने कावेरी वहिनींना माफ कर. मी सुद्धा त्यांना माफ करतोय. आपण चांगले आहोत ना. तेव्हा इथे आता कावेरी मनामध्ये म्हणत असते, मंदार अरे किती नाटके करशील रे. हे सगळं माझ्यामुळे होत आहे. माझ्यामुळे इथे निशाचं आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. मी या घरामध्ये आले म्हणून तू या घरातल्या लोकांना उद्ध्वस्त करायला आलेस ना. पण मी ते कधीच होऊ देणार नाही. माझ्यामुळे मी या घराला कसलाही त्रास होऊ देणार नाही आहे मंदार. ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा इथे आता मंदार म्हणत असतो की जाऊ दे, माफ कर तू त्यांना. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की मकरंद तुमचं मन खूप मोठं आहे. तुम्ही ह्या मुलीला माफ करू शकता, पण आमच्या घराचे काही नियम आहेत. आमच्या घरामध्ये चुकीला शिक्षा होते. चुकीला माफी नाही आहे आमच्या घरामध्ये. तेव्हा या मुलीची चुकी झाली, तिला शिक्षा होणारच. तेव्हा मंदार म्हणत असतो की काकू प्लीज तुम्ही कावेरी वहिनींना आमच्या लग्नापासून दूर राहण्याची शिक्षा देऊ नका. प्लीज त्यांनासुद्धा आमच्या लग्नामध्ये सामील होऊ द्या. जर ते आमच्या लग्नामध्ये नसतील तर आम्हालासुद्धा वाईट वाटेल ना. म्हणजे मान्य आहे की ते लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही जर या लग्नापासून त्यांना लांब ठेवलं तर निशाला वाईटच वाटेल ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लगेचच सुलक्षणा म्हणते की नाही तुम्ही अगदी बरोबर बोलताय. काय गे मुली, तुला इथे निशाचा खूपच जास्त पुळका आहे ना. मग आता तुझी शिक्षा हीच असेल की तू निशाच्या आणि इथे मकरंदच्या लग्नापासून दूर राहायचं. तू त्यांच्या कुठल्याही लग्न कार्यामध्ये सहभाग घ्यायचा नाही. या लग्नापासून तू 4 हात लांबच राहायचं असं सुलक्षणाने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, वहिनी तुम्ही अगदी या मुलीला बरोबर शिक्षा दिली. ही लग्नामध्ये नसेल ना तर लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार नाही. तेव्हा इथे यश म्हणत असतो की मा हे काय करतेस तू. तुला पण माहिती आहे की निशावरती कावेरीचा किती जीव आहे ते. कावेरीला तू निशाची जबाबदारी दिली होतीस, पण कावेरीने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली ना. मग तू कशाला आता त्यांना या लग्नापासून दूर ठेवतेस. हे बघ मी म्हणतो त्यांच्याकडून चूक झाली, पण त्यांनी ती मान्य केली आहे ना. त्या निशाच्या बाबतीत काहीही मुद्दामून करणार नाही. प्लीज मा तू त्यांना माफ कर. तेव्हा यमुना म्हणत असते, नाही मा तू यशचं अजिबात ऐकू नकोस. ह्या मुलीने चूक नाही केली आहे, घोड चूक केली आहे, घोड चूक. खरं तर या चुकीसाठी हिला ना तू घरातूनच हकलून द्यायला हवं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मंदार म्हणत असतो, बघितलंस ना कावेरी, माझ्या रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न केल्यानंतर काय भोगावं लागतं ते. माझं लग्न मोडण्याचा प्रयत्न करत होतीस ना. आता बघ, आता मी जिंकलो आणि तू हरलीस. तुला तर हे लोक घरातूनच हकलून द्यायला निघाले. मिठाचा खडा कसा बाजूला करावा तसं मी तुला एका मिनिटामध्ये या घरातून बाजूला केलं असं आता मंदार म्हणत असतो. ह्या वेळेला मी बाजी जिंकलोय कावेरी आणि तू हरलीस असं मंदार म्हणतो. मंदार आता मनातल्या मनामध्ये आपल्याला अवॉर्ड वगैरे देऊन तयार झालेला असतो की मी जिंकलोय म्हणून. पण इथे आता कावेरीची बाजी बाकी असते. कावेरी आता उदास चेहरा करून तिथून जात असताना ती आता मध्येच उभी राहते आणि लगेचच माकडे वळते आणि त्यांचे पाय धरते. कावेरी म्हणत असते की मा मला माफ करा, मा मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण निशा मला बहिणीसारखी आहे हो. नाही बहिणीसारखी नाही, ती माझी बहीणच आहे आणि तुम्ही जर मला तिच्या लग्नापासून दूर ठेवलात तर मला अजिबात ते सहन होणार नाही. प्लीज मा असं करू नका. मी आता माझ्या स्वतःच्या तोंडात मारून घेते. माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य करते. मला माफ करा मा. हे माझ्याकडून चुकून झालं होतं, पण पुन्हा माझ्याकडून चुकूनसुद्धा चुका होणार नाही. प्लीज मा मला माफ करा. तेव्हा सुलक्षणा म्हणते, मुली तू माझे पाय सोड बरं आणि मी तुला अजिबात माफ करणार नाही आहे. कळलं ना तुला. किती चुका होतात ग तुझ्याकडून, पण आता ह्या वेळेला मी तुला अजिबात माफ करणार नाही आहे. तुला मी कधीच ह्या लग्नामध्ये सहभाग घेऊ देणार नाही. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, मा असं करू नका. निशाच्या लग्नामध्ये मलासुद्धा सहभाग घ्यायचा आहे. मलासुद्धा तिच्या लग्नामध्ये सामील व्हायचं आहे मा. मलासुद्धा तिची तयारी करायची आहे. मला ह्या लग्नामध्ये तुम्ही सामील करा ना मा. असं करू नका. मी तुमच्या पाया पडते मा. जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणारच नाही असं आता कावेरी म्हणत असते. तेव्हा निशासुद्धा तिच्याकडे बघते बघा प्रेक्षकांनो कशी. तिला असं वाटत असतं कावेरी वहिनीला आता काय करायचं, सामील करून घ्यायचं की नाही. आणि सामील करून घेतल्यानंतर पुन्हा माझं लग्न मोडायचा प्रयत्न झाला तर, म्हणून ती मनातल्या मनात घाबरली. तेव्हा यश म्हणत असतो, मा अगं माफ करून टाक ना. तुला पण चांगलंच माहिती आहे निशाच्या बाबतीत त्यांचं मन किती निर्मळ आहे ते.
त्या कधीच निशाच्या बाबतीत असं काही करणार नाही. तुला चांगलंच माहिती आहे निशावरती त्यांचा खूप जीव आहे. प्लीज त्यांना माफ कर. पुन्हा त्यांच्याकडून चूक होणार नाही. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, ए मुली, माझे पाय सोड बरं. ह्या वेळेला मी तुला माफ करते, पण यापुढे जर तू अशी काही चूक केलीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तुला या घरातून सुद्धा बाहेर काढायला मी मागे पुढे बघणार नाही, असं आता सुलक्षणा म्हणते आणि इथे आता कावेरीला माफ करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी बघा मंदारकडे बघून कशी हसते, कारण मंदारला वाटत असतं की कावेरी आता त्याच्या लग्नापासून लांब राहणार आणि तो इथे हसत हसत निशाबरोबर लग्न करणार. पण असं काही होत नाही. आता लग्नामध्ये इथे कावेरी सामील होणार असते आणि हे लग्न कसं मोडता येईल याचा ती पुन्हा पुन्हा विचार करत असते. तेव्हा कावेरी म्हणते, बघितलंस ना मंदार, आता तर मी इथे साखरपुडा होऊ देणार आहे, पण लग्न कसं करतोयस ना तेच मी बघते, असं आता कावेरी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे बघा आता सगळं डेकोरेशन करण्यात आलेलं असतं. सगळी तयारी अगदी व्यवस्थितरित्या करण्यात आलेली असते. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, काकू, मला आहे ना काहीतरी इथे चुकीचं वाटते. म्हणजे बघ ना, ही मुलगी सहजासहजी कुणाची माफी मागत नाही. ती मुलगी इथे माची माफी मागायला तयार झाली आणि त्याचबरोबर इथे आता लग्नामध्ये ती सामीलसुद्धा होणार आहे. मला असं वाटतंय ना कुठेतरी पाणी मुरतंय. या कावेरीच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी चालू आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, म्हणजे? तेव्हा इथे आता लगेचच हिच्या मनामध्ये असे विचार आलेले असतात की यमुना म्हणत असते की बघ ना, मागच्या वेळेला आपण त्या मुलीवरती पेंडेंट चोरण्याचा आरोप केला होता. तेव्हा माने तिला काय सांगितलं होतं, माफी माग आणि विषय इथे संपव म्हणून. पण त्या मुलीने माफी मागितली नाही. तिने काही चूक नसताना शिक्षा भोगली. तिने आपल्या हाताची वाट लावून घेतली. एवढं तिने दळण दळलं होतं, बरोबर ना? पण तिने माफी नाही मागितली. आणि ह्या वेळेला काहीही न बोलता इतकं तिला शहाणपण कसं काय आलं गं? तिला कुणी माफी मागायला सांगितलं सुद्धा नाही, तरीसुद्धा ती माच्या पाया पडली, माची माफी मागितली. तिने हे सगळं कसं काय केलं? स्वतःहून तिला इतकं शहाणपण कसं काय आलं? माफी, आणि ते सुद्धा माच्या पाया पडून. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, काकू, मला काहीतरी गडबड नक्की वाटते. कुठेतरी पाणी मुरतंय. या कावेरीच्या डोक्यातनं नक्कीच काहीतरी चालू आहे. काहीतरी गडबड होणार आहे हे नक्की. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, हे बघ यमुना, तू गप्प बस आता. मला कुणाला काय वाटतं, कुणाच्या मनात काय चाललं आहे याच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे. त्या कावेरीशी मला काहीही देणं घेणं नाही आहे. तिच्या बोलण्यात मला इंटरेस्टसुद्धा नाही आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या निशाचं लग्न मकरंदरावांबरोबर निर्विघ्नपणे पार पडायला हवं आहे. माझ्या निशाचं एकदा का लग्न झालं ना की माझा जीव मोकळा. मी फक्त आता त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे. बाकी मला कुठल्याही गोष्टीशी देणं घेणं नाही आहे, असं पौर्णिमा म्हणते आणि तिथून निघून जाते. तेव्हा इथे यमुनाला मात्र आता कावेरीवरती शंका आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे बघा आता निशा किती आनंदी आहे, कारण तिचा मकरंदबरोबर साखरपुडा होणार आहे ना. तेव्हा इथे मंदार आता इथे कावेरीकडे बघत असतो आणि आपल्या मनामध्ये म्हणत असतो की बघितलंस ना कावेरी, माझा साखरपुडा थांबवण्याचा प्रयत्न केला होतास ना, पण आता शेवटीला माझा साखरपुडा होतोय. आणि हे बघ, तुझ्या नाकावरती टिचून मी तुझ्या लाडक्या निशाबरोबर साखरपुडा करतोय आणि तुझ्या नाकावरती टिचून मी लवकरच तिच्याबरोबर लग्नसुद्धा करणार आहे, असं इथे आता मंदार म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरीकडे बघून तो आता मनातल्या मनात खुश होऊन हसत असतो. तेव्हा इथे कावेरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की मंदार, तू आता निशाबरोबर साखरपुडा करतोयस, पण तू विचार करत असशील की तिच्याबरोबर लग्न करण्याचा, तर तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही आहे. मी तर अजिबातच नाही. तुझं निशाबरोबर लग्न कधीच होणार नाही. तुझं हे स्वप्न स्वप्नच राहील, असं आता इथे कावेरी आपल्या मनामध्ये म्हणत असते. आणि ती आता काही झालं तरीसुद्धा इथे निशाचं आणि मंदारचं लग्न होऊ देणार नाही, अशी तिने शपथच घेतलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता यश कावेरीला म्हणत असतो, खरं सांगू का, आज तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय. तेव्हा इथे कावेरी यशला म्हणत असते, सुंदर दिसतोय. तेव्हा यशला वाटतं की कावेरी त्याला सुंदर दिसतोय असं म्हणते. तेव्हा इथे कावेरी म्हणते, तुमचा सूट खूपच जास्त सुंदर दिसतोय. काय झालं, वाईट वाटलं तुम्हाला? काही मी वेगळं बोलणं अपेक्षित होतं का? तेव्हा इथे यश लगेचच वाईट चेहरा करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हवालदार साहेब आलेले असतात आणि ते म्हणतात की तुम्ही ज्या माणसांची माहिती काढायला सांगितली होती त्या माणसांना आम्ही अरेस्ट केलं आहे आणि त्या माणसांनी कुणाचं नाव घेतलं माहिती आहे का? तेव्हा इथे कावेरी म्हणते, काय अरेस्ट केलं तुम्ही त्यांना?
कुणाचं नाव घेतलं त्यांनी? तेव्हा इथे हवालदार साहेब म्हणतात की त्यांनी मंदार भालेराव या माणसाचं नाव घेतलं की त्या माणसाने त्यांना हे सगळं मुद्दामून करायला सांगितलं होतं. तेव्हा इथे आता मंदारच्या चेहऱ्याचा रंगच उडतो बघा. त्यानंतर प्रेक्षकांनो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर इथे आता यश कावेरीला म्हणत असतो की तुम्ही जेव्हा घाबरला होतात ना तेव्हा तुम्हीसुद्धा मंदारचंच नाव घेतलं होतं, बरोबर ना? तुम्ही ह्या मंदारला ओळखता का? असं यश कावेरीला विचारतो. तेव्हा कावेरी इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते.